आता बघ हे गाणं आपण प्ले केलंय, ह्याच्यावरती इक्वल व्यवस्थित वाजतोय ना, क्लिपला जातोय ना कशात काय, व्यवस्थित गाणं वाजतोय. त्या साईडचं गाणं बघ, थोडं काय होतं, याचा आवाज कमी येतोय, तर माझं गेन काय आहे, कमी आहे. तर आपल्याला काय करायचं, दोन्ही गाण्यांचं गेन आहे ना इक्वल ठेवायचं, म्हणजे मिडल ठेवायचं आहे, मेंटेन ठेवायचं, म्हणजे कमी पण नाही जास्त पण नाही. बघा ते गाणं वाजतो ना, झाला सेट झाला. तर लक्षात ठेवायचं कधी पण एखाद्या गाण्याला जर गेन जास्त असेल तर कमी करायचा, आणि जर एखाद्या गाण्याला गेन कमी असेल तर जास्त करायचा. फक्त मेंटेन ठेवायचं बरं का. आवाज जो तुम्ही आता रेग्युलर ऐकता ना, टेस्टिंगला होता तसं रेग्युलर शेवटपर्यंत आवाज मेंटेन ठेवायचा. कमी जास्त नाही झाला पाहिजे. कमी जास्त कधी होतो, एकदा मास्टर केल्याने होतो, मास्टर कमी केल्याने, किंवा गाण्याला गेन कमी असेल ना तेव्हा पण फरक पडतो. मग काय करायचं, गाण्याचं गेन ना मेंटेन ठेवायचं. हेडफोनवरती ज्यावेळेस तुम्ही ऐकता, गाणं सिलेक्शन करता, मी तुम्हाला मागे सांगितलं, गाणं पहिलं आपण स्वतः ऐकतो हेडफोनवरती, नंतर पब्लिकला ऐकवतो. मग ज्यावेळेस हेडफोनवरती ऐकतं ना त्यावेळेस बघायचं की कम्पेअरमध्ये ना, याच्या आधी जे मी गाणं घेतलं होतं हेडफोनमध्ये, त्या कम्पेअरमध्ये ह्या गाण्याचा आवाज जास्त येतोय का कमी येतोय, स्टार्टिंगला ऐकायचं हेडफोनवरती, मग सोडतात. गेन वगैरे कमी जास्त असेल त्याला ऍडजस्ट करून व्यवस्थित मग गाणं स्लाइडवर घेऊन गाणं प्ले करायचं. ठीक आहे.